साळोखे नगर इथल्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं गेल्या 8 वर्षांपासून 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सतेज मॅथ स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे। 22 डिसेंबरला ही परीक्षा झाली। या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 2600 विद्यार्थी बसले होते। या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला। यामध्ये सृष्टी केरीपाळे आणि आकांक्षा तेजम यांनी पहिला क्रमांक पटकावला। सार्थक वारके आणि अर्पिता पाटील यांनी दुसरा, तर संजीवनी माने आणि शुभांगी कडोलकर यांनी तिसरा क्रमांक मिळवला। या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा साळोखे नगर इथल्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित करण्यात आला होता। डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांच्या हस्ते या गुणवंतांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना देवश्री सतेज पाटील यांनी सतेज मॅथ स्कॉलरशिप परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत असल्याचं सांगितलं। ही परीक्षा विद्यार्थ्यांना गणितासारख्या तांत्रिक विषयात रुची निर्माण करणारी असून याचा फायदा त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षा आणि अभियांत्रिकी शिक्षणात नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी डी.वाय. पाटील ग्रुपच्या सतेज मॅथ स्कॉलरशिप परीक्षेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्फत डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी साळोखे नगर या कॉलेजचे मार्फत जो आम्ही स्टेज मॅथ स्कॉलरशिप घेतली होती त्याचा आज रिझल्ट डिक्लेअर करतो आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून दरवर्षी आम्ही स्टेज मॅथ स्कॉलरशिप हे 12वी सायन्सच्या मुलांच्यासाठीच्या स्कॉलरशिपच्या एक मेरिटचा एक्झाम घेतो आहे आणि त्या एक्झाममध्ये जो मुलं नंबर मिळवतात त्यांना जवळपास एक 50 ते 60 हजार रुपयाची दरवर्षी आम्ही स्कॉलरशिप देतो आहे। यावर्षी या एक्झामसाठी आमचा 8वा वर्ष होता। यावर्षी 2600 टोटल मुलं या एक्झामसाठी अपिअर झालेले आहे आणि याचा फायदा त्यांना त्यांच्या मेरिटसाठी पण होणार आणि त्यांच्या वित्तासाठी पण होणार आहे। माझा 12वी सायन्सचे जो मुलं आता शिकतात 12वीमध्ये त्या सर्व मुलांना माझा एक आव्हान आहे की पुढच्या वर्षी तुम्ही पण स्टेज मॅथ स्कॉलरशिप जो डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी साळोखे नगर मार्फत घेतली जातो त्याच्यात भाग घेऊन या उपक्रमाचा फायदा घ्यावा। यावेळी कॅम्पस संचालक डॉक्टर अभिजित माने यांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी सृष्टी केरीपाळे आणि संजीवनी माने या विद्यार्थिनींनी परीक्षेचं उत्कृष्ट नियोजन आणि उपयुक्ततेबद्दल समाधान व्यक्त केलं। सतेज मॅथ स्कॉलरशिप ह्या एक्झामसाठी मी डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये उपस्थित झाले होते। पेपर खूप छान पद्धतीने झाला, मॅनेजमेंट पण खूप छान होता आणि चांगला एक्सपिरियन्स मिळाला आणि असंच पुढं पण प्रयत्न करणार आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी ॲडमिशन घेणार आहे पुढे पण आणि चांगला एक्सपिरियन्स होता खूप। CETसाठी प्रॅक्टिस केली होती आणि तेव्हा सतेज मॅथ स्कॉलर यांनी एक बेसिक नॉलेज कळावं CET म्हणून काय असतं त्यावेळी आम्ही ही परीक्षा द्यायला आलो होतो। खूप छान तयारी केली होती, सगळी मॅनेजमेंट बरोबर होतं आणि परीक्षा दिल्यानंतर कळलं की काय नाही एवढं अवघड नसेल CET त्यामुळं सतेज मॅथ स्कॉलर या परीक्षेमुळे आम्हाला CET देण्यासाठी खूप मदत झाली। या परीक्षेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील आणि तेजस सतेज पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, प्राध्यापिका वनश्री पाटील, सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते।